नीट यूजी परीक्षेची पेपर फुटीनंतर सुधारणांच्या अंमलबजावणीत झालेली प्रगती दर्शवणारी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले आहेत. संस्थात्मक सुधारणांसाठी उचललेल्या पावलांविषयीही विशद करावं असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणावर सुनावणी करताना हे निर्देश दिले. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता सुधारणांना संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी उचललेल्या पावलांचा तपशील प्रतिज्ञापत्रांमध्ये स्पष्ट केला गेला पाहिजे. या प्रकरणांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल आणि प्रगतीचा नियमित आढावा घेतला जाईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. तसंच पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीकडे वळण्यासाठी केंद्र सरकार कोणती पावलं उचलत आहे याची विचारणाही सर्वोच्च न्यायालयानं केली. सुरक्षा, देखरेख आणि सतर्कता याबाबत नव्यानं नियुक्त अतिरिक्त महासंचालकांची भूमिका आणि प्रगती याबाबतही न्यायालयानं विचारणा केली. तसंच परीक्षेच्या प्रत्येक टप्प्याबाबत प्रगतीची स्थिती, त्याचा अहवाल काय आहे तो मागवलेला आहे. परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा लागू केल्या जातील असं आश्वासन सरकारनं न्यायालयाला दिलं आहे. छपाईपासून ते वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया न्यायालयासमोर ठेवली जाईल असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडताना न्यायालयाला सांगितलं. राधाकृष्णन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जात आहे. संगणक आधारित परीक्षा, डेटा सुरक्षा आणि सायबर सुरक्षेबाबतचा तपशील प्रतिज्ञापत्रात सादर केला जाईल असं ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या चिंतांचं निवारण करण्यासाठी सरकार अधिकाधिक प्रयत्न करत आहे असं सांगत मेहता यांनी न्यायालयासमोर सर्वसमावेशक भूमिका मांडण्यासाठी अधिक वेळही मागितला. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 27 जुलै ही तारीख निश्चित केली आहे.